नमस्कार मंडळी. आज भव्य असं ओपन बैलगाडी शर्यत मैदान विठ्ठल केसरी कातर गटाव या ठिकाणी मित्रांनो पार पडत आहे आणि आपणा सर्वांना ज्या जोडीची आतुरतेने वाट पाहत होतो असा सगळ्यांच्या मनातील ताईत म्हणजे कसुर आणि सर्जा ही गाडी आजच्या या मैदानामध्ये मित्रांनो गट क्रमांक 3मध्ये पळाली. सुंदर असा साज पळाला आहे, गटपास देखील झाला आहे आणि आज गाडीवरती ड्रायव्हर होते बाह्या ड्रायव्हर वराडजीवाडी. बाह्या ड्रायव्हर आपल्याबरोबर होते. ड्रायव्हर नमस्कार. नमस्ते. काय सांगाल आज या बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये म्हणायला गेलं तर 13 देशातील लोक किंवा जेवढे कोण प्रेक्षक बघतात त्या सगळ्यांची इच्छा होती की बकासूर सर्जा गाडी पुन्हा एकदा पळावी. ती गाडी आज पळाली आणि त्याचा ड्रायव्हर आज तुम्ही होता की तुम्हाला त्याच गाडी चालवायचा मान मिळाला. काय सांगाल? कधी नशिबात पण म्हणजे असं वाटलं नव्हतं की लिहिलं असेल की बकासूर सर्जा आपल्याला कधी गाडी हाणायला मिळेल म्हणून. आणि बैलगाडी क्षेत्रातली A1 जोडी म्हणजे बकासूर सर्जा म्हणून ओळखली जाते. त्या गाडीचं आज चालवाय भेटली ही खूप माझं नशीब मान. ज्यावेळेस तुम्हाला समजलं की आज गाडी बसायची त्यावेळेस काय आनंद होता मनामध्ये म्हणजे एक वेगळ्या प्रकारची भीती जरी म्हणलं तरी चालेल की आज एवढी मोठी गाडी आणि एवढा मोठा विश्वास आपल्यावर टाकला आहे, तो विश्वास सार्थकी लागतोय का अशी खूप मनात म्हणजे शंका कुशंका होते. काय सांगाल म्हणजे आता ही गाडी पळवायची पण तुम्हाला कुणाचा आला किंवा काय कसं झालं तुम्ही? ही गाडी पळवण्यासाठी बैलगाडी क्षेत्रातील परीस म्हणलं तरी चालेल म्हणजे जिथं हात लावल तिथं सोनं करणारा माणूस डॉक्टर बल्लाळ सरांचा फोन आलता मला की एक माझी गाडी आहे तुला उद्याच्याला कातर खटावच्या मैदान हाणायची म्हणली. पावते निघल्यावरती मी सांगतो तुला गाडी कुठं लागेल म्हणून. आणि त्याच्यानंतरनं त्यांनी स्वप्नील सनसला फोन केला. मग स्वप्नील शेटने मला फोन आला, म्हणले डॉक्टरांचा फोन झाला का? हो म्हणलं झाला आहे. म्हणलं गाडी हाणायला सांगितली तुम्हाला. मी म्हटलं कुठली गाडी आहे? मला काही सांगितलं नव्हतं त्यांनी की बाबा ही गाडी आहे म्हणून. मला स्वप्नील शेटने सांगितलं आपल्या पोपटरावचं निवेदन झाले आणि उद्याच्याला ती गाडी हाणायची आहे. मग मी म्हणलं चालेल काय नाही अडचण. म्हणजे पोपटराव कंटिन्यू मी बैल हाणलेला आहे मग त्यावेळेस मला काय वाटलं नाही. पण ज्यावेळेस मला रात्री पावती निघल्यावरती फोन आला की अशी 3 नंबर गटात गाडी आहे आणि डॉक्टरनी दोघांनी कॉन्फरन्सला घेतलं मला. आणि कॉन्फरन्सवरती डॉक्टर म्हणले गाडी कोणाच्याही सांगितलं की म्हणलं स्वप्नील शेट मला तुम्ही तर काय मला सांगितलं नाही म्हणलं. स्वप्नील शेटने मला सांगितलं की पोपटरावचं निवेदन झाले आणि तुला गाडी हाणायची उद्याच्याला. मी त्यांना ठीक आहे म्हणले तुला सांगितलं गाडी कोणती आहे ती? म्हणलं नाही सांगितलं. मग त्यावेळी डॉक्टरांनी मला सांगितलं रात्री 9 वाजता. बैलगाडी क्षेत्रातले महारथी यांच्या स्पीडबद्दल जरा सांगा. कशी गाडी पळली गटाला, कशी स्पीड आहे दोघांचं? गाडी दोन्ही बैलांचं स्पीड एक वेगळं आहे. सगळ्यांच्या मनात होतं की त्या 8 नंबर तासावरची गाडी पुढं पळत होती. पण मला कॉन्फिडन्स होता की किती गाडी कोणती जरी पुढं पळाली तर ही दोन्ही बैल वेगाचा शेवट म्हणून ओळखली जाते. किंवा बकासूर झाला, सर्जा झाला, टॉपचं स्पीड आहे बैलांना दोन्ही पण. आता बघायला गेलं तर म्हणजे या मैदानात येणारे असतात किंवा जिथं तर 13 देशात 14 देशात बघितलं जाते तिथं आज सगळ्यांचं लक्ष या गाडीकडे होतं. त्या गाडी ड्रायव्हर तुम्ही आता शंभू बाह्य आहे. कुठंतरी आता एवढी मोठी गाडी चालवायला भेटणं म्हणजे आता संधी अशी वारंवार येत नाही. त्या संधीचं सोनं करावं लागेल. आता गटाला जर बघितलं तर तुम्ही सुंदर अशी गाडी पळवली. कसं वाटलं असंच पळताना? नाही, खूप सुंदर अशी गाडी पळते आणि प्रत्यक्ष आपण कधी गाडी हाणली नव्हती बकासूरची. आज फर्स्ट टाईम गाडी. त्या दिवशी सर्जाची गाडी मी पेडगावला मारली होती पण बॅड लक गाडी फॉल झाली. पण खरंच म्हणजे जे म्हणतात ना की वेगाचा शेवट सर्जा, तर खरंच त्या बैलांना टॉपचं स्पीड आहे दोन्ही नंदींना. त्यामुळे ही गाडी सुंदर पळते. ड्रायव्हर या क्षेत्रात तुम्ही कधीपासून हे करताय? आता मी तसा माझा नाद खूप जुना आहे. म्हणजे बंदीच्या आधीपासून मी ह्या क्षेत्रात आहे. पण म्हणजे एक चालक म्हणून मी बंदी चालवल्यानंतर झाल्यानंतर 1 वर्ष म्हणजे मी 6 वर्ष या क्षेत्रात आहे. आणि मग अशी शंभूदादा पण म्हटलं की बाह्या ड्रायव्हर आमचा पूर्ण विश्वास आहे आणि तो उगवता तारा या क्षेत्रातला. कारण एक त्याच्याकडे हात चप्पल एकदम आहेत. काय सांगशील एवढा विश्वास आहे एक बैलगाडी मालकांचा? अभिजित भाईंनी असो किंवा शंभूने असो किंवा स्वप्नील शेटसनच असो किंवा बैलगाडी क्षेत्रातील मी परीस म्हणतोय की हात लावली तर सोनं करणारा माणूस की अनेक बैलांना जीवदान दिले. माझ्या समोरच्या गोष्टी आहेत त्या किंवा काय त्या माणसांनी माझ्या एवढा विश्वास मोठा विश्वास टाकला की तो विश्वास माझ्याकडून सार्थकी लागाव हा माझा 100% प्रयत्न राहील. तर भैया थोडंसं तुमच्याविषयी लोकांना कळू द्या. भैया तुमचं नाव काय? माझं नाव आकाश शिंदे. गाव कुठलं? गाव हनुमंतवाडी, तालुका फलटण. आता या शर्यत क्षेत्रामध्ये सुरुवात कशी झाली म्हणजे काय कसं आलं या क्षेत्रात? शर्यत क्षेत्रामध्ये म्हणजे एक माझा वैयक्तिक स्वतःचा घरचा फंड होता आणि एक माझ्या मित्राचा फंड होता. ज्यावेळेस मैदानात आम्ही यायचो, आम्ही घरी ट्रेनिंगला मी गाडी हाणायचो. पण ज्यावेळेस मैदानात
आम्ही यायचो त्यावेळेस घरी फेऱ्याची गाडी हाणणं मैदानात गाडी हाणणं जमीन आसमानचा फरक आहे. मग त्यावेळेस काय होतं एखाद्या ड्रायव्हरला बोललं आपण की गाडी आमची आशाच्या गटात आहे, गाडी हाना तेवढी आमची, तर ड्रायव्हर आम्ही सांगितलं की त्या गटाच्या टायमिंगला आम्ही दिसलो तरी अशी तोंड लपवून जायची. मग एक दिवशी मी निश्चय केला की आपण घरी गटाला गाडी हाणायचं, आपण डेअरिंग करत नाही, आपण घरी फेऱ्यावरती गाडी मारतोय, मग आपण मैदानात बी करू शकतो. आणि एक दोन लोकांनी मला चॅलेंज केलं होतं की मैदानात गाडी हाणणं कुणाचं बाहेरचं काम नाही. पण त्यांना पण सांगितलं होतं मी पण ईर्षीच आहे, मी तुमच्या आधी गुलाल करील किंवा तुमच्या आधी गटपास करील, आणि त्या लोकांच्या आधी मी सगळ्या गोष्टी सिद्ध करून दाखवल्या. आणि मी आज बकासूरच्या गाडी बसलो म्हणजे की मी माझ्या जिंदगीचं ह्या बैलगाडी क्षेत्रात आलेलं किंवा या चालक क्षेत्रात आलेलं माझ्या जिंदगी सार्थकी लागली. आता बघायला गेलं तर बकासूर तर पळाला आहे. सर्जा म्हणजे एक त्याचं एक वेगळेपण आहे. आणि दिवसेंदिवस तुम्हाला माहीत असेल तो प्रत्येक वेळेस असू द्या, बाई असू द्या, शंभू असू द्या, ते त्याच्यावरती एवढा जीव लावतात, पण त्याचं सार्थक कुठंतरी करत असतो. बऱ्याच वेळा हारजीत होत राहते, पण कायम त्यांना पाठिंबा आहे. सर्जाच्या पळाविषयी काय सांगाल? नाही, सर्जा खरंच म्हणजे सर्जाला जो शब्द वापरला आहे वेगाचा शेवट, तर खरंच तो त्याच्यासाठी खरा शब्द आहे. काय जाणवलं जसं सध्या पळताना असं की काय एवढं स्पीड 200 फुटात त्याला म्हटलं जातं की नाही, बैल मी खरंच ऐकलं होतं, म्हणजे बऱ्याच लोकांकडून ऐकलं होतं, बैल मागं जरी पळत असला तरी पुढच्या 200 फुटात बैल रबरासारखा लांबून निकाल घेतो. सुनील मोरेंच्या तोंडातनं बी कितीतरी वेळा शब्द निघतो की मी येळगावकरांच्या बाजेचं नाव घेतो. तर खरंच त्या बैलामध्ये तसं 100% गट्स आहेत. म्हणजे शेवटच्या गाडी मागं पळू द्या, आज बी गाडी मागं पळत होती, पण शेवटच्या 200 फुटात बैल गाडी ओढून नेतोय का तर नेतोय. तेच एक ती वेगळी पण आहे, तो प्रत्येक वेळी ती सिद्ध करत आला की आता एवढे मोठे समोर आता जेवढा अनुभव आहे त्यांनी सुरुवातीपासून आजपर्यंत सगळे जुने नवी सगळे बैल बघितल्यात. त्या बैलाबरोबर उपाधी द्यायचं म्हणजे ते असं हलक्यात काम नाही, तो सिद्ध करून दाखवते प्रत्येक वेळेस. त्याच्यात ती गट्स आहेत 100%. आता त्याच्याबरोबर पळाला आहे बकासूर. या बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये कधी असं कोणाला वाटलं नव्हतं की गावठी बैल पळतील किंवा काय होईल, पण त्या देवा बैलांना आज इथपर्यंत नाव केलं आहे. आणि सर्जाचा एक भाऊ म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं. या क्षेत्रामध्ये त्याला बैलगाडी क्षेत्राचा देव म्हणून त्याला उपाधी मिळाली. 12 वेळा हिंद केसरीचा मान मिळवला. काय सांगाल त्याच्याविषयी? नाही, बकासुरा बैल खरंच म्हणजे एक त्या बैलाने वेगळं विक्रम करून ठेवलेला आहे इथं. आणि तो शर्यत क्षेत्रात पूर्णपणे वेगळा बैल आहे की त्या बैलाची आजपर्यंत पण त्या बैलाची कोण जागा घेतली नाही आणि इथून पुढं पण घेऊ शकत नाही असा बैल आहे. शंभू दादाबद्दल काय सांगाल? नाही, शांत संयमी गाडा मालक, त्यांच्यात ते काय सांगशील गट्स आहेत. ड्रायव्हर बद्दल काय सांगशील? आज खऱ्या अर्थानं सुंदर अशी गाडी पळवली. नाही, गाडी म्हणजे जसं म्हणजे मी अपेक्षा केली ती तसं सर्जाला जरा 2-3 गोष्टी सर्जाला जास्त मारावं लागत नाही. सर्जाला फक्त डोक्याने आणावं लागतं. म्हणजे ज्याला तो कळला तेव्हा म्हणजे परफेक्ट झाला क्षेत्रात. मग ती जी मागणं जी मी बघत होतो गाडी हाणताना जी चालू होतं त्याचं हाताचं किंवा शब्दाचं म्हणा, तर ते एकदम परफेक्ट चाललं होतं. आणि म्हणजे त्याला सांगितलं तसं त्याने पण म्हणजे बाह्याने घरातल्यासारखं आपलं एकदम त्याने पण सगळं ऐकून म्हणजे प्रत्येकाचा सल्ला ऐकून असं नाही की बाबा मला काही गाडी हाणा येत नाही तुम्ही मला सांगता, म्हणजे असं कुठलं गमेंट नाही अजिबात. आणि कसं आहे की त्यानं आजपर्यंत मोठ्या गाड्या त्याला हाणाय कधी गावल्या नाही, पण ज्यावेळेस त्यानं हाणले आता मागं पण मला वाटते बोरजावाड्याच्या मैदानात सचिन त्याला गावला त्याने एक करून दाखवलं. म्हणजे त्या तेवढी क्षमता आहे, पण त्याला तेवढ्या बैल भेटली ना आजपर्यंत. आता इथनं पुढं सचिन सर्जा त्याच्या गाडीवर 100%. आज खरा अख्ख्या महाराष्ट्राची इच्छा तुम्ही दोन्ही मालकांनी पूर्ण केली या जोडीची. नाही, इच्छा म्हणजे कसं आहे की कमिटीने पण भरपूर आग्रह केला आणि शेवटी मग फॅन फॉलोइंगचं जर आपण मान नाही ठेवलं तर मग बैल आपण एवढी हे करून त्याचा उपयोग नाही ना काय. त्यामुळे मग सगळ्यांच्या आग्रह खातर खरं तर हा जोड, कारण की बकासूरला पण पायरा घोटचा सर्जा होता आज आणि सर्जाला पण पायरा नेमका सावकार होता. दोघांचे पण वेगवेगळे पैरे झालेले होते आज, पण ही कमिटीने नंतर बोलल्यानंतर दोन्ही पण पैरे मोडून त्या पण मालकांनी समंजसपणा आम्हाला दावून सगळं म्हणजे जुळवून आला योग. आणि तुमच्या हाताला जरा काय लागलं दिसतंय तुमच्या हाताला गाडी जवळ लागली तर गाडी चालताना लागले थोडं. तर या जोडीची अपेक्षा तुम्ही पूर्ण केली. ज्या पद्धतीने तुम्ही आता म्हटलं की प्रेक्षकांची इच्छा पूर्ण आहे आपलं प्रथम कर्तव्य. आता सर्जाचे फॅन्स असतील, बकासूरचे असतील, सर्जा आहे म्हणून आज आपल्याकडं लोक एवढी सगळी प्रेमाने येतात वाटतं. आणि तुमचं जर बघायला गेलं तर सर्जाचा तुमचा एवढा जेवाळा आहे. आपण बघितलं की म्हणजे भाऊ ज्या पद्धतीने असतात त्यावेळी प्रत्येक गोष्ट तुम्हाला त्याची न सांगता पण सर्जाला कळती, एवढा तुम्ही जीव लावताय. त्याचं कसं आहे माहिती का की एवढं आपण त्याला माया लावलेली आणि म्हणजे तो नाही का म्हणजे आपला जीव जाणतो तो पण असेल किंवा माझा बायजा असेल,
म्हणजे ह्या बैलांनी कधी जिथं जिथं आपल्या म्हणजे अगदी प्रतिष्ठेवर सवाल आला त्यांनी त्यावेळेस त्यांनी करून दाखवलं आपल्याला नाही का. आणि मेन म्हणजे आता झालेलं मागे एक्सेल फाट्याचं मैदान म्हणजे कसं आहे की डाग म्हणता येईल. आमचा जो डाग होता की बैल तुमच्यापेक्षा आल्यापासून एकदा भिंदगिरी झाला म्हणजे दोनदा आम्ही पेडगाव सेमी पण काढला, कोरेगाव सेमी पण काढला पण आम्हाला निकाल भेटले नाहीत. पण हिथं जे म्हणता येईल की जो आमचा डाग होता तर त्यानं तो पुसून टाकला आमच्यावर, त्यानं आमच्या जाऊन आल्यावर हिंदगिरीला ते फायनल आहे. कुठं आजपर्यंत नाराज केलं ना. नाराज त्याने कधीच नाही केलं. आणि आता बघू सेमीला तर गाडी नशिबाने आपली म्हणाल तर बाह्या कमाल करून दाखवलं. आणि बाह्याचं म्हणजे बाह्याचं भविष्य मोठं आहे एवढं तर 100% खरं आहे. कारण की म्हणजे कळलं प्रेक्षकांना ते हळून बघता कसं आहे. कारण की नवीन ते जॉकी म्हणजे आज बकासूरची गाडी असेल तेव्हा सरची गाडी असेल, आता ह्यांच्याकडे कसं तर त्याची ओळख झाली आताची की बाबा असा ड्रायव्हर आहे. ते हळूहळू कळलं बाह्या काय. आजची फाटी कशी आहे सांगा. फाटी शहरांपेक्षा त्या फाटीमध्ये त्यांनी जरा सुधारणा केलेली आहे. म्हणजे चांगली सुधारणा केलेली आहे. डाह वगैरे फाटीला ह्या भरपूर होता, त्या फाटीला डाह वगैरे नाही आहे. त्यामुळं चांगलं नियोजन ड्रायव्हर आहे. कसं वाटलं आज फाटी वगैरे पळताना का? नाही, फाटी अतिशय चांगली आहे पळायला, बैलांना काही त्रास नाही, थांबायला बिंबायला भरपूर जागा. नक्कीच तुम्हाला दोघांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील. येत नाही. आता तुम्हाला पुढं सेमीफायनली भरपूर गाड्या देखील आहे ती सरजाला बकासूरला पण पळायचं आहे. सरजाच्या आणि बकासूरच्या आशीर्वादाने इथून पुढं तुमचं नाव या क्षेत्रामध्ये भरपूर मोठं होऊन तुम्ही उंचीवरच जावं ही तुम्हाला शुभेच्छा.